नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। अमरावतीमध्ये नागपूर येथून 150 जणांचं पथक दाखल झालं। आयकर विभागाच्या या पथकाने बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमाराला शहरात धाडी घालण्यास सुरुवात केली। शहरातील बडे बिल्डर व व्यापाऱ्यांच्या घरांसह प्रतिष्ठानांवर धाड सत्र राबवलं। या कारवाईबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून प्रसिद्धी माध्यमांनाही माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते। अमरावती शहरातील बिल्डर व्यापाऱ्यांची घरे प्रतिष्ठानांवर बुधवारी सकाळी 7 वाजता आयकर विभागाच्या विविध पथकांनी टाकलेल्या धाडीमुळे व्यावसायिक जगतात खळबळ उडाली आहे। सकाळपासून सुरू झालेलं धाडसत्र बुधवार सायंकाळपर्यंत सुरू होतं। आयकर विभागाच्या नागपूर, मुंबई आदी ठिकाणच्या विविध पथकांनी सकाळी 7 वाजताच्या सुमाराला शहरातील बडे बिल्डर व्यापाऱ्यांच्या घरांसह प्रतिष्ठानांवर धाडसत्र सुरू केलं। कॅम्प परिसरातील बिल्डर प्रवीण मालू, सुभाष तलडा, कैलास गिरोळकर, कापड व्यावसायिक दीपक तलडा, व्यापारी रामेश्वर गग्गड, सुभाष पनपालिया, अशोक सोनी आदींसह सुमारे 7 ते 8 व्यावसायिकांच्या प्रतिष्ठान व घरावर एकाच वेळी विविध पथकांनी धाडी टाकल्याच्या चर्चेला शहरात ऊत आला होता। यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। आयकर विभागाच्या धाडीमुळे व्यावसायिक जगतात खळबळ उडाली। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर संबंधित व्यापारी, बिल्डर, दलालांच्या घरी कागदपत्रांची तपासणी केली। सायंकाळपर्यंत ही तपासणी सुरू होती। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धाडसत्र राबवण्यासाठी नागपूर, मुंबई आदी ठिकाणांहून पथक दाखल झाले होते। सकाळी धाडसूत्र सुरू झाल्यानंतर ही माहिती शहरातील व्यापारी, बिल्डर, दलालांमध्ये वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे शहरातील व्यापारी व बाजारपेठेत खळबळ उडाली। शहरातील बिल्डर, दलाल, व्यापाऱ्यांनी धाडीच्या धाकाने दस्तावेजाची पळवापळवी, कागदपत्रे लपवण्यासाठी धावपळ केल्याचं चित्र दिसून आलंय। आयकर विभागाच्या या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईमुळे व्यापारी, उद्योजक, दलाल, बिल्डरांचे धाबे दणाणल्याचं दिसून आलं आहे। शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयकर विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या। त्यानंतर शहरभर नागरिकांमध्ये नेमके सदर करबुडवे अथवा काळा बाजाराचा संशय असणारे व्यावसायिक, बिल्डर, दलाल आहेत तरी कोण, असा प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाला। याबाबत प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी धाडी पडलेल्या बाबत माहिती घेण्यासाठी आयकर विभागाच्या कार्यालयात दाखल झाले असता गोपनीयतेच्या नावाखाली माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली। 150 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूने एकाच वेळी धाड टाकली। एवढी मोठ्या कारवाईची ही शहरातील पहिलीच वेळ आहे। या कारवाईला आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय कुलकर्णी यांनी दुजोरा दिला, परंतु नेमक्या धाडी कुठे टाकल्या याबाबत माहिती देण्यास मात्र कुलकर्णी यांनी नकार दिला। 150 जणांचं पथक नागपूर येथून दाखल झालं व अमरावतीच्या कार्यालयातून 9 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं, अशी माहिती आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय कुलकर्णी यांनी दिली आहे। मात्र त्यांनी कुठे कुठे धाडी घातल्या याबाबत माहिती देणं टाळलं। आसाम रायफलमध्ये नोकरी देण्याचा आमिष देऊन लाखो रुपयांनी ठगवणाऱ्या श्रीकांत फुलसावंगेचा साथीदार तुषार बापूराव भारसाकळे याला फ्रेझरपुरा पोलिसांनी हापलंग येथून अटक केली आहे। त्याला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यात आणलं।
मागील 1.5 महिन्यापूर्वी शहर व ग्रामीण भागातील 12 जणांची आसाम रायफल विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 15 ते 20 लाखांनी फसवणूक करण्यात आली। यात 12 जणांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती। यात अनेक युवकांची आरोपी श्रीकांत फुलसावंगे वय वर्ष 25 राहणार वरुड याच्या विरुद्ध तक्रार केली होती। पोलिसांनी श्रीकांतला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यात श्रीकांतने जमा केलेली रक्कम आसाम रायफल गुवाहाटी येथील कार्यरत जवान तुषार बापूराव भारसाकळे वय वर्ष 25 राहणार सुकळी तालुका वरुड याला दिली आहे असं सांगितलं। फ्रेझरपुरा पोलिसांनी आसाम रायफल विभागाचे डीजींना पत्र पाठवलं। 1 आठवड्यापूर्वी फ्रेझरपुरा पोलीस आसाम रायफलमध्ये कार्यरत असलेला जवान आरोपी तुषारला ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपी तुषारचा अपघात झाल्याने तो 1 महिन्यापासून सुट्टीवर असल्याचं कळलं। तो उपचार घेत असलेल्या रुग्णालयात पोलीस गेले असता आरोपी पळून गेला। शेवटी पोलिसांनी आरोपीला गुवाहाटी पासून 250 किलोमीटर दूर असलेल्या हॉपलॉग येथून ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यात आणलं। संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कारांचं वितरण गुरुवारी करण्यात आलं। विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अकोला जिल्ह्यातील जय बजरंग मंडळाचे संस्थापक तुकाराम बिडकर हे होते। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे कैलासवासी नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अहमदनगर सुप्रसिद्ध स्नेहालय संस्था याचे संस्थापक डॉक्टर गिरीश महादेव कुलकर्णी हे होते। यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RS जयपूरकर, दानदात्यांचे प्रतिनिधी डॉक्टर VM मेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अकोला जिल्ह्यातील कुंभारी तालुक्यातील जय बजरंग मंडळ याचे संस्थापक तुकाराम हरिभाऊ बिडकर हे सत्कार मूर्ती होते, यांचा सत्कार करण्यात आला। अमरावती विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख, पर्यावरण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर FC रघुवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पर्यावरण पुरस्कारांचंही यावेळी वितरण करण्यात आलं। अ गटातून आबासाहेब पार्वेकर महाविद्यालय यवतमाळ यांना पर्यावरण पुरस्कार देण्यात आला। मोर्शी तालुक्यातील खोपडा व चारगड प्रकल्पग्रस्तांना घेऊन आमदार यशोमती ठाकूर जिल्हा कचेरीला धडकल्या। यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना अधिकाऱ्यांनी 50,000 रुपये प्रत्येकी मागणी केल्याचा आरोप केला। 17 जानेवारी रोजी शेकडो प्रकल्पग्रस्तांसह आमदार अनिल बोंडे जिल्हा कचेरीला आले। काँग्रेसला दलाली मिळाली नाही म्हणून त्यांनी जिल्हा कचेरीत तांडव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मोर्शी तालुक्यातील खोपडा चारगड प्रकल्पात गावकऱ्यांची फसवणूक झाली। त्यांना भूखंड वाटप केलं होतं, मात्र त्यांना भूखंड अद्याप मिळालेले नाहीत। या प्रकल्पग्रस्तांना घेऊन आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हा कचेरीला धडक दिली। अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना 50,000 रुपयांची मागणी केली असा आरोप त्यांनी केला होता। 15 जानेवारीची ही घटना आहे। त्यानंतर 17 जानेवारीला आमदार अनिल बोंडे यांनी 300 ग्रामस्थांसह जिल्हा कचेरीला धडक दिली। कोणत्याही अधिकाऱ्यांनी पैसे मागितले नाही असं म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार यशोमती ठाकूर यांचा निषेधही करण्यात आला। गेल्या महिन्यात खोपडा ग्रामवासी उपोषणाला बसले होते। 350 लोकांनी प्लॉट विकत घेतले होते। अधिकाऱ्यांनी प्लॉट वितरण केलं, परंतु चौकीदार चोर है अशा घोषणा येथे देण्यात आल्या होत्या। तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात काही जण दादागिरी करतात। आमदार यशोमती काँग्रेसच्या असल्याने काँग्रेसला दलाली खाण्याची सवय लागली आहे। त्यांना दलाली मिळाली नाही म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तांडव केलं। एवढंच नव्हे तर विधान परिषद निवडणुकीत मत देताना देखील पैसे खाल्ले असा आरोप आमदार बोंडे यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर केला। काही वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या सोबत बैठक घेण्यात आली। या बैठकीला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। संघातील चारगड धरणामध्ये खोपडा आणि बोडणा पुनर्वसन गावाचं प्लॉट वाटप पुनर्वसन अधिकाऱ्यांनी केलं। 90% लोकांनी प्लॉट घेतले, परंतु शेजारच्या मतदारसंघामधल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या प्लॉट वाटप थांबवण्यात यावं यासाठी कलेक्टर ऑफिसवर अधिकाऱ्यांवर दबाव आणला आणि चौकीदार चोर आहे अशा घोषणा दिल्या। खरं म्हणजे चौकीदार चोर नाही, आम्ही यशोमती ठाकूरला बहीण मानतो, परंतु काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे हे चोर आहे, हे दलाल आहे। प्रत्येक गोष्टी दलाली मिळाल्याशिवाय कोणतं काम करत नाही।
कॉत्रोची मामा असो, मिशेल मामा असो, मोजरीचा विकास आराखडा असो किंवा विधान परिषदेमध्ये मतदान करण्याचं असो, प्रत्येक ठिकाणी दलाली घेतल्याशिवाय काम करत नाही. दलाली मिळाली नाही म्हणून गोरगरिबाचं प्लॉट वाटप यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सर्व 400 कुटुंब इथे आलेले आहे. हे 400 कुटुंब सांगतात आहे की आमचं ताबडतोब पुनर्वसन झालं पाहिजे, आमचं घर पडायला आलेलं आहे, आमचे प्लॉट दिले पाहिजे, आमचे घरकुलं दिले पाहिजे, आम्हाला अवॉर्ड दिलं पाहिजे. आज कलेक्टर कडून ते अभिवचन आम्हाला घ्यायचं आहे. या 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व लोकांना प्लॉट आणि अवॉर्ड मिळाले पाहिजे. यशोमती ठाकूर सारख्यांनी अडचणा आणला तर तो मोडून काढला पाहिजे. दलाली घेणाऱ्याची गय केली नाही पाहिजे, हे सांगायसाठी आम्ही आलो. 1 जानेवारीपासून बुलढाण्यामध्ये हेल्मेट सक्ती झाली असून जिल्ह्यात कारवाई सुरू आहे. कारवाई होऊ नये यासाठी प्रत्येक दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला मिळणारे हेल्मेट खरेदी करतोय. मात्र हे हेल्मेट दुचाकी चालकांना सुरक्षितता देणारे आहेत का, हा प्रश्न निर्माण झालाय. सर्वत्र दुचाकी धारकांवर हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या ही कारवाई सुरू असून याचा धसका घेत अनेकांनी बाजूलाच रस्त्यावर विकणाऱ्या हेल्मेट विक्रेत्याकडून 300 रुपयात हेल्मेट विकत घेत दंडात्मक कारवाईपासून सुटका करून घेतली आहे. हेल्मेट सक्तीची आवश्यकता आहेच, कारवाई ही महत्त्वाची आहे. हे जरी खरं असलं तरीही हलक्या दर्जाचे हेल्मेट घालून वाहनधारक पर्याय शोधत असतील तर हेल्मेट सक्तीचा निर्णय करणं खरंच किती सुरक्षित राहणार हाच खरा प्रश्न आहे. जेव्हा रस्त्यावरील हेल्मेट विक्रेत्याला विचारलं तेव्हा तो काय म्हणतो. भाई कितने का दिया ये? कितने का दिया ये? 550. अभी तो 350 बोल रहे थे ना? 350 एक प्राइस है, मोल भाव करेंगे 550. एक कितने का है? एक प्राइस फिक्स प्राइस 350. 350 का ऐसा मार के? हाँ टोटल. अच्छा कहाँ से लाए ये? सर ये तो माल नागपुर से लाए हम. अच्छा इसकी रिसिप्ट मिलेंगी या पावती मिलेंगी क्या? सर हम लोग रोड में बेचने पेट के लिए बेच रहे सर, खरीद के जैसे साग सब्जी बेचते वैसे हम हेलमेट बेचते. नहीं इसकी पावती है क्या आपके पास में? इसकी पावती है आपके पास में? साग सब्जी लेने जाएंगे तो कोई पावती नहीं देंगे सर, बस वही हम धंधा करने वाले. अच्छा आप पावती देती नहीं है ना? आरटीओ ऑफिस यावर काही कारवाई करू शकणार नाही. यासाठी ग्राहक मंचातर्फे तुम्ही जाऊन तुमची जर फसवणूक होत असेल तर तुम्ही यासाठी तुम्ही स्वतः स्ट्रगल केले. प्रत्येकसाठी आम्ही आरटीओ ऑफिस जर तुम्हाला हेल्मेट घालायची सक्ती करत असेल तर हेल्मेट प्रत्येकाचे चेक करायला एवढा आपल्याकडे मॅनपॉवर आणि ती जर सुरक्षित जर झाली तर हा सगळा तुम्ही आमच्याकडे फोन करता किंवा एक नाटक केलं की असं होईल तुम्हाला की आरटीओ ऑफिसनं हेल्मेट घालायची सक्ती करायची. आरटीओ ऑफिसनं चार्ज घेतलं का आणि त्याला बिल दिलेलं ओके आहे का. जर या गोष्टी जर आरटीओ ऑफिसला बाजू बसलं तर तुम्ही म्हणजे शासनाला म्हणजे कर्मचाऱ्याला तुम्ही एक नाटक म्हणजे तुम्ही एक नट तयार केलं का. तर माझी एक विनंती राहील तुम्हाला की फक्त तुम्ही हेल्मेट घालून सुरक्षितता सुरक्षितता स्वतः जपा. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1 जानेवारीपासून वाहनधारकांसाठी हेल्मेट सक्ती केलेली आहे. हेल्मेट हे अनेकांचे प्राण वाचवते वेळेप्रसंगी, परंतु बुलढाण्यामध्ये हेल्मेट डोक्यासाठी वापरायचं की हेल्मेटसाठी डोकं वापरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुरुवातीला आम्हालाही या विषयावर विश्वास बसला नाही, परंतु आम्ही जेव्हा या परिस्थितीची माहिती घेतली तेव्हा बरंच काही समोर आलं. दिनेश मोडे, सिटी न्यूज, बुलढाणा. बुलढाणा सिटी न्यूजचे संपादक जितेंद्र कायस यांनी सुरू केलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली आहे. 10 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं. जिल्हा उपनिबंधकांनी या उपोषणाची दखल घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत. सुरू असलेल्या गैरव्यवहार, रिजनल ऑफिसर यांची पूर्व परिस्थिती व आजची परिस्थिती, एवढी मालमत्ता कुठून व कशी आली याची उच्चस्तरीय चौकशी तसंच कर्मचारी वर्गाच्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून सिटी न्यूज बुलढाणाचे संपादक जितेंद्र कायस यांनी सुरू केलेल्या उपोषणाची 16 जानेवारी रोजी यशस्वी सांगता झाली. यामध्ये मुख्य मुद्दे लक्षात घेता कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करू देणे तसंच त्यांच्या पगारात वाढ होणे हे होते. दरम्यान या बाबींचा विचार करत प्रभारी जिल्हा उपनिबंधक कृपलानी यांनी सदर पतसंस्थेला 7 दिवसांच्या आत सदर मुद्द्यांवर कारवाई करण्याचं पत्र दिलं. शिवाय याच पतसंस्थेची सहकार कायदा 2002 नुसार कलम 108 ची चौकशी लागली असून स्वतः जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सहकार आयुक्तांना तपासणी निपक्ष व्हावी याकरता पत्रव्यवहार केला. दरम्यान महाराष्ट्रातील ज्या पतसंस्थांमध्ये सुरू असलेले गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचाराला एक प्रकारे आळा जरूर बसेल अशी अपेक्षा या कारवाईमध्ये दिसून येत आहे. बुलढाण्याहून शुभम कायस यांचा हा रिपोर्ट. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने बाल आनंद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसंच आनंद महोत्सवानिमित्त विज्ञान व चित्रकला प्रदर्शनही आयोजित करण्यात आलंय. यामध्ये विविध दालनं असून विद्यार्थ्यांनी प्रारूप मांडले आहेत.
अमरावती महानगरपालिकेचे महिला बाल कल्याण समिती, शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद महोत्सव 2019चं आयोजन करण्यात आलं। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या बाल महोत्सवाचं उद्घाटन महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, मनपा आयुक्त संजय निपाणे, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, गटनेता सुनील काळे, नगरसेविका स्वाती जावरे, पद्मजा कौंडण्य, रेखा भुतडा आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। प्रास्ताविक सभापती स्वाती जावरे यांनी केलं। असा कार्यक्रम की त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता आणि त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याकरिता अशा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। यामध्ये मातीकाम, रंगकाम, दालन, समूह गायन, समूह नृत्य अशा विविध स्पर्धेचे यामध्ये आयोजन केलेले आहे। बाल आनंद महोत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली। बालवयातच मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशानं व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना एक मंच उपलब्ध व्हावा या दृष्टीने बाल आनंद महोत्सवाचं आयोजन महानगरपालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे। या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या शाळांमधील सर्वच माध्यमाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या आर्ट गॅलरीमध्ये बाल आनंद महोत्सवानिमित्त विज्ञान व चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चित्र प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी तयार केलेले वेगवेगळी प्रारूप येथे ठेवली होती, त्याची पाहणी मान्यवरांनी केली व विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनच्या गेटच्या आतमध्ये विविध स्टॉल जसे रंगकाम, धुळपाटी काम, कागदकाम, इंग्लिश स्पीकिंग, मातीकाम दालन, गणित व विज्ञान दालन असे विविध दालनही होती। बालाजी प्लॉट येथे राहणाऱ्या लड्डा यांच्या घरासमोरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली आहे। सकाळी नळ येतात तेव्हा हजारो लिटर पिण्याचं पाणी येथून वाया जातं। याबाबत जीवन प्राधिकरणाकडे रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही असं रहिवाशांचं म्हणणं आहे। बालाजी प्लॉट येथे लड्डा यांच्या घरासमोर दोन्ही बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली आहे। येथून सकाळी 7 ते 9च्या दरम्यान जेव्हा नळ येतात त्या वेळेला हजारो लिटर पाणी वाया जात आहे। 40 ते 50 वर्षांपूर्वीची ही जलवाहिनी असून ती ठिकठिकाणी सडली असल्याचं येथील रहिवासी लड्डा यांनी सांगितलं आहे। एका बाजूने फुटलेली पाईपलाईन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुरुस्त केली, मात्र 2 महिन्यापासून एका बाजूने पाणी वाहत आहे। परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र याची कोणीही दखल घ्यायला तयार नाही असं परिसरवासियांचं म्हणणं आहे। इथून वाया जाते, आता बंद आहे समजा, पण कोणत्या वेळेस वाहते इथून पाणी? सकाळी 7 ते 9 जेव्हा नळ येते त्या टाइमला नळ येते तेव्हा। हो का? 7 वाजता नळ येते तेव्हा। अजून काय? हे पूर्ण पाईपलाईन सडलेली आहे। हो का? जुनी पाईपलाईन आहे, ही जवळपास 40-50 वर्षाची आहे। हो का? बल्कि जास्त झाली असेल। मग हे पाणी किती दिवसापासून वाहून आलं? हे तर जवळपास हे 2 महिने झाले असेल याला। हो का? कित्येक कंप्लेंटा केल्या आम्ही, त्याचं नंतर ते 1 दिवस आले, त्यांनी मधात एक जोडलं, नंतर हे त्याच्या बाजूला अजून एक वाहून राहिलं ते पाणी। म्हणजे अजून ते बंद नाही झालं, अजूनही पाणी वाहणं चालू? हो, पाणी वाहते, नळ आला की पाणी वाहते। आमच्या दुकानासमोर डबकं वाहत। आणि एक विशेष की हे खोदकाट केले
त्याचे जे गोटे निघतात त्याचा ह्या तमाशा पहा इकडे. हे माझं काच फुटलं. हे काच फुटलं त्यांनी. म्हणजे ते गोटे उडते ना गाड्याचे नी गोटे उडाले की ते आमचे काच करून टाकतात. ठीक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकमल चौकातील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या पुतळ्याची अनावस्था झालेली आहे. याबाबत सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित केलं. या वृत्ताची दखल घेऊन खुद्द मनपा आयुक्तांनी पुतळ्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्याचं आश्वासन दिलं आहे. 1 आठवड्याची मुदत त्यांनी मागितली आहे. राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डेंच्या पुतळ्याची अनावस्था सिटी न्यूजने अनेकदा आपल्या वृत्तातून प्रसारित केली. या वृत्ताची दखल महानगरपालिकेनं घेतलेली आहे. मनपा आयुक्त, महापौर व स्थायी समिती सभापती एका ठिकाणी बसलेले असताना सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी या पुतळ्याच्या देखभालीचं म्हटलं असता मनपा आयुक्तांनी आमच्यापर्यंत तुमचं वृत्त पोहोचलेलं आहे व आम्ही येथील सौंदर्यीकरण करणार आहे, त्यासाठी केवळ 1 आठवड्याचा अवधी द्यावा असं म्हटलं आहे. सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल त्यांनी घेतली आहे. शिक्षण घेतलं की नोकरी ही मिळणारच किंवा नोकरी करून पोट भरण्यासाठी शिक्षण घेतलं जातं, परंतु आज D.Ed, B.Ed अशा पदव्या घेतलेल्या व्यक्ती चहाची टपरी चालवताना दिसतोय. एकीकडे शासन नोकऱ्यांसाठी आश्वासनं देते तर दुसरीकडे अशी ही विदारक परिस्थिती आहे. गाडगेनगर येथे D.Ed, B.Ed झालेला व्यक्ती चाय विकताना दिसतो आहे. त्यानं आपल्या स्टॉलचं नाव सुद्धा D.Ed, B.Ed असं ठेवलेलं आहे. एकीकडे शासन अनेक आश्वासनं देत आहे, प्रत्येकाला रोजगार देण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत, मात्र सुशिक्षित व्यक्तीला चहा विकण्याची वेळ येते आहे. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही तेव्हा त्यानं चहा टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे. यासोबतच तो नोकरीसाठी देखील खटपट करतो आहे. नमस्कार. नमस्कार. क्या शुभ नाम है आपका? मेरा नाम विवेक माहुलकर है. विवेक भाई, हाँ. ये D.Ed, B.Ed टी स्टॉल लिखा है आपने, ये मतलब क्या है इसका? D.Ed, B.Ed टी स्टॉल लिखा है, इसका मतलब ऐसा है कि मैंने D.Ed भी किया है, B.Ed भी किया है और 2010 से टीचर की कोई वैकेंसी नहीं निकली है. इसी के लिए अपने पेट का गुजारा करने के लिए अभी चाय का स्टॉल लगाया है. कहाँ पर लगाते हैं स्टॉल आप? पंचवटी चौक. अच्छा. हाँ. नौकरी के लिए अप्लाई कर रहे हैं आप तब से? हाँ, अप्लाई चालू है अभी भी. सुबह चाय की दुकान लगा दो 10-11 बजे तक के और बाद में कॉम्पिटिटिव की पढ़ाई करता हूँ. पढ़ाई भी चालू है आपकी? स्पर्धा परीक्षा. तो आप आम लोगों से क्या कहना चाहेंगे कि जो इस तरीके से डिग्री हासिल करके जिन्हें नौकरी नहीं मिलती, आप क्या कहना चाहेंगे? मैं यही कहना चाहूँगा कि अभी जो कॉम्पिटिटिव का ये ज़माना है इसमें बहुत से ऐसे बच्चे हैं कि जिनको नौकरी नहीं मिल रही. कम से कम 3-4 साल से कोई वैकेंसी नहीं निकली. बहुत से बच्चे ऐसे हैं कि उनकी एज निकल गई है लेकिन स्टडी जारी है. स्टडी भी रेडी है उनका, सिर्फ पेपर आने की बाकी है लेकिन एज निकल गया है. अभी मैं गवर्नमेंट से यही करूँगा कि जल्द से जल्द युवाओं को रोज़गार मिले, ऐसा कुछ हो जाए और युवा अभी अपना कुछ काम धंधा निकाल ले, क्योंकि अभी गवर्नमेंट कुछ नौकरी निकाल ही नहीं रही है. खुद अपना धंधा करे, ये आपका बोलना है? हाँ. 2010 से कोई भी टीचर की वैकेंसी नहीं निकली. हाँ, एक युवाओं के लिए आपने बहुत अच्छा संदेश दिया है. हम आपके बहुत बहुत आभारी हैं. धन्यवाद. आइए दोस्तों, एक अनोखा करिश्मा आपको बताते हैं. नमस्कार. आइए दोस्तों, एक अनोखा करिश्मा आपको बताते हैं. आज पढ़े लिखों को भी नौकरी नहीं मिली और नौकरी से परेशान हो. या तो खेती बाड़ी बेचो और नौकरी को लोगों रिश्वत देकर, या नौकरी की अप्लाई और नो रिप्लाई चलता ही रहे. लेकिन अपने पैरों पर खुद खड़े रहने की जिद्द लेके एक युवान खड़ा है. आइए उससे मुलाकात कराते हैं. आपको जानकर ताजुब होगा. D.Ed, B.Ed पास. शरद सरनाईक या व्यक्तीची 37 गुंठे जमीन बिल्डरांनी पचवली असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी एका पत्रकार परिषदेतून आपलं म्हणणं मांडलं.
शरद सरनाईक या जमीनधारकाने पत्रकार परिषद घेतली। आपली 37 गुंठे जमीन बिल्डरांनी गिळंकृत केली असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे। आपली जमीन मिळवण्यासाठी त्यांनी शासनाचे उंबरठे झिजवले आहेत, याशिवाय न्यायालयाचे दरवाजेही वाजवले आहेत। यांच्या वडिलांची गोविंद विष्णुपंत सरनाईक यांची मौजे शेगाव प्रगणे नांदगाव पेठ म्हणजे शेगाव नाक्याच्या जवळ 33 एकर जमीन होती। त्या 33 एकर जमीनपैकी आजोबांनी विविध लोकांना 37 गुंठे सोडून जमीन विकली। सगळ्यात शेवटची जमीन 7 एप्रिल 1983 ला रमेश मालू व इतर दोघांना 37 गुंठे मंदिराची जागा सोडून विकली। 7 एप्रिल 1983 ला त्याच दिवशी 1596 आणि ही दुसरी 1597 नुसार रमेश मालू व इतर दोघांनी चतुर्सीमेत बदल करून व फेरफार न घेता ती जमीन जेठाबाई छांगानी यांना विकली। नमस्ते, मैं सचिन देशमुख। मुझे कुछ कहना है। मेरी जो ज़मीन है शशांक सरनाईक की, जो मुझे अमरावती में थी, सर्वे नंबर 57/2 अभी भी उसका 7/12 है। हमने काफ़ी जद्दोजहद के बाद में वो निकालने की कोशिश किया, तो कलेक्टर ऑफिस, महसूल, टाउन प्लानिंग व मनपा इनके कुछ घेरमेट से वो ज़मीन गायब हो चुकी है। अब गायब ऐसी हो चुकी है कि फिलहाल सर्वे नंबर 57/2 जो सैंक्शन है उसमें इन्होंने 37 गुंठे के जगह पे 3700 स्क्वायर फुट रख दिया और चारों साइड से लेआउट गिरा दिया। अब ये लेआउट गिराने के बाद में हम हमारी जमीन मांगने गए तो लेआउट वाले वो भूमि अमिताभ जोशी माननीय महसूल आयुक्त है, सचिव है, उन्होंने और तहसीलदार में ये जमीन है नहीं या ये है अलाना फलाना करके फेंक दिया। अभी हमारा एक ही कहना है कि एक तो जमीन चोरी हुई क्या, एक तो 7/12 गलत है, एक तो जमीन चोरी हो गई। ये लेआउट में हमारी जमीन है तो लेआउट कैसे गिरा है, किस परमिशन से आपने ये लेआउट में हमारी जमीन रखी। एक तो हमारी जमीन चोरी गई करके निकाल के दो, या हमको हमारी मुआवजा जो भी जमीन है कैसा निकाल सकते वो निकाल के चाहिए। बहुजनांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र बहुजन सेना साखळी उपोषण करणार आहे। 21 जानेवारीपासून जिल्हा कचेरीवर करण्यात येणाऱ्या या उपोषणाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीने 21 जानेवारीपासून जिल्हा कचेरीवर साखळी उपोषण करण्यात येत आहे। बहुजनांच्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र बहुजन सेना व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने 21 जानेवारी 2019 पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपोषणाला सुरुवात करत आहोत। आमच्या मागण्या मासेमारांचे 250 रुपये ठेका ही प्रति हेक्टरी करण्यात यावी, भाऊसाहेब देशमुख व फुले दाम्पत्य यांना भारतरत्न पदवी देण्यात यावी, तसेच 12 बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अशा आमच्या 35 मागण्या आम्ही शासन दरबारी रेटत आहोत। या मागण्यासाठी महाराष्ट्र बहुजन सेना व विविध सामाजिक संघटना, जाती उपजाती अशा 28 समाजाच्या संघटना आमच्यासोबत आहेत। आम्ही 21 तारखेला साखळी उपोषण करत आहोत। आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ब्रोकोलीचं उत्पादन शिवाजी कृषी महाविद्यालय येथे घेण्यात आले आहे। अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान येथे विकसित होत आहे। शिवाजी कृषी महाविद्यालयामध्ये ब्रोकोलीचं उत्पादन घेतलं जात आहे। ब्रोकोली ही आरोग्यासाठी उपायकारक आहे। आजारी वृद्धांना त्याचं सूप दिलं जातं। 100 रुपये किलो प्रमाणे ब्रोकोली विकली जाते आहे। जी आहे हे आपल्याला ज्याला इनोव्हेशन म्हणतात, म्हणजे नाविन्य, आपल्याकडे ते नाविन्य म्हणून सुरू झालेलं आहे आणि फार ठळक ठिकाणी अमरावती जिल्ह्यात फक्त शिवाजी संस्थेनेच ब्रोकोलीचा कन्सेप्ट स्वीकारला। नमस्कार, मी प्राध्यापिका दीपाली भासाके, प्राचार्य श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय। आमच्या महाविद्यालयातर्फे या प्रक्षेत्रावर गेले 3-4 वर्षे झाले प्रायोगिक तत्वावर ब्रोकोलीची यशस्वीरित्या लागवड करण्यात येत आहे आणि ह्या लागवडीचे यशस्वी आयोजन आणि नियोजन आमच्या इथले प्राध्यापक श्री धीरज कदम हे दरवर्षी याचं उत्पादन यशस्वीरित्या घेत आहे।
पे अच्छा फूल है, फोटो यहाँ से अमरावतीच्या साक्षी चिखलेनं मुंबईमध्ये झेंडा रोवलाय. मिस प्रिन्सेस ऑफ पनवेलची ती विनर ठरली आहे. अमरावतीच्या मुलींनी पुढे येऊन यश मिळवावं असं आव्हान साक्षीनं पत्रकार परिषदेतून केलं आहे. अमरावतीच्या साक्षी चिखलेनं मुंबईमध्ये नाव कमावलं आहे. या संदर्भात तिने पत्रकार परिषद घेतली. मुलींनी आपली परंपरागत लिंक सोडून त्याच्या चाकोरीच्या बाहेर यावं व मॉडेलिंग व्यवसाय करावा असं आवाहन तिनं केलं आहे. अभी एक फैशन शो ऑर्गेनाइज करने वाली हूँ अमरावती में. फैशन वीक होगा, वहाँ पे मैं अमरावती की लड़कियों की ऑडिशंस दूंगी, उनको ग्रूमिंग दूंगी. मैं आराधना के साथ पैचअप करने वाली हूँ. मैं उनको स्पॉन्सरशिप में लेने वाली हूँ और मैं पूरी टेक्नीशियन टीम मुंबई की बुलाने वाली हूँ. ये शो नवंबर या अक्टूबर में होगा इस साल के 2019 में. और यहाँ से मैं लड़कियों को प्रॉपर मुंबई जैसा फैशन शो में जो क्वालिटीज है, जो प्रोवाइड किया जाता है, वो सब कुछ प्रोवाइड करूँगी ताकि उनको पता चले कि मुंबई में काम कैसे चलता है. पहले से लो पहले. नमस्कार अमरावतीकर. माय नेम इज साक्षी चिखले. आई एम फ्रॉम अमरावती बट लिव इन मुंबई. अमरावती इज अ नॉट फेमस सिटी बट आई वांट टू मेक इट फेमस. अभी मैंने जो टैग जीता है वो है प्रिंसेस ऑफ पनवेल का और मैं उसमें विनर बनी हूँ. तो मैं इस प्रेस में ये बताना चाहूँगी कि मैं अमरावती की लड़की एक छोटे से शहर से मुंबई में गई हूँ. बहुत सारा स्ट्रगल किया है 1.5 साल में. नाउ आई एम अ विनर. सो मैं अमरावती की लड़कियों को मॉडलिंग में आने के लिए, जो भी उनके पेरेंट्स नहीं बोलते हैं कि मुंबई में जाने के लिए नहीं बोलते हैं, तो मैं उनके लिए इंस्पिरेशन बनना चाहूँगी कि वो मुंबई में आए, फिल्म इंडस्ट्री ज्वाइन करें, मॉडलिंग करें. लाइफ में बहुत सारे स्कोप है. डॉक्टर इंजीनियरिंग तो बहुत सारे लोग करते हैं बट नहीं, जिनकी हाइट है, जिनके पास पर्सनैलिटी, वो लाइफ में मॉडलिंग भी कर सकते हैं. सो मैं उनके लिए इंस्पिरेशन. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. अमरावतीच्या लालखडी येथे राहणारा 2 मुलींचा पिता असलेला 30 वर्षीय गृहस्थ गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता आहे. त्याच्या नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलिसांकडे तक्रारही नोंदवली आहे. मात्र 1 महिना होऊनही या इसमाचा थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी शोध घेतला की नाही याबाबत नातेवाईक साशंक आहेत. पोलीस केवळ आश्वासन देत आहेत. अमरावतीच्या लालखडी परिसरात राहणारा अब्दुल रज्जाक हा 30 वर्षीय इसम गेल्या महिनाभरापासून बेपत्ता आहे. या संदर्भात त्याच्या नातेवाईकांनी गेल्या 15 डिसेंबरला नागपुरी गेट पोलिसांकडे तक्रारही नोंदवली आहे. मात्र आज 1 महिना होऊनही अजूनपर्यंत अब्दुल राजिकचा पत्ता लागलेला नाही. अब्दुल राजिकचे कुटुंबीय दर 2 दिवसांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करतात. आमच्या मुलाचं काय झालं, आमचा मुलगा सापडला का अशी विचारपूस करतात. परंतु पोलीस मात्र कारवाई सुरू आहे एवढंच उत्तर देत आहे. तुमचा मुलगा येईल, कारवाई सुरू आहे असं उत्तर देऊन त्यांना परत पाठवलं जातं. अब्दुल रज्जाकचा एक गरीब परिवार आहे. त्याला 2 छोट्या मुलीही आहेत ज्या शाळेत जातात. त्याचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत आहेत. आपल्या मुलाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचं काही बरं वाईट तर झालं नाही ना या शंकेने ते ग्रस्त आहेत. परंतु पोलिसांना मात्र त्याच्याशी काही देणं घेणं नाही असं दिसून येत आहे. हा परिवार आता 2 दिवसामध्ये सीपींकडे आपली तक्रार मांडणार आहे, निवेदन देणार आहे. नागपुरी गेट पोलिसांनी लवकरात लवकर अब्दुल राजिकचा पत्ता लावावा, शोध लावावा अशी मागणी ते करणार आहेत. इंसाफ युवा शक्ति संगठन का संस्थापक अध्यक्ष और अमरावती सिटी कांग्रेस का सचिव, आज मैं लालखड़ी पर एक बहुत दुख भरी घटना को देख रहा हूँ और मुझे बहुत सारे लोगों के फ़ोन भी आए. इनका एक लड़का है जिसका नाम अब्दुल राजिक है. इसका ये आधार कार्ड मेरे हाथ में है और इनको तकरीबन 1 महीना हो गया रिपोर्ट देने के लिए. ये लड़का इनका गुम हुआ. इन्होंने नागपुरी गेट पुलिस स्टेशन में रिपोर्ट दिए जिसकी एफआईआर कॉपी मेरे हाथ में है. और रोज़ाना पुलिस स्टेशन जा रहे हैं तो पुलिस वाले बोल रहे हैं कि ठीक है मिल जाएगा, करेंगे. कोई कार्रवाई नहीं हो रही है. मैं प्रशासन से ये अपील करता हूँ कि इनका बच्चा इनको जल्द से जल्द ढूंढ के मिले और रिक्वेस्ट करता हूँ प्रशासन से, पुलिस से कि इनका बच्चा इनको दे, क्योंकि इनके लड़के को 2 बच्चे हैं और इनका गरीबी का काम है.
और ये उनका घर है। आज मैं इनके लालगढ़ी वाटर सप्लाई के एरिया में आया हूँ। ये उनके वालिद साहब है, उनके वालिद साहब भी कुछ बोलेंगे। बताओ, बोलो नाम बोलो। अब्दुल राजीक भाई, 1 महीना हो गया जाने को। उसकी ये फोटो है मेरे पास, और ये उनके अम्मी है। ये बहुत छोटा सा परिवार है, गरीब परिवार है। इनको बहुत दिक्कत और परेशानी हो रही है। हम अभी 1-2 रोज में सीपी के पास भी हमारा इस निवेदन को, इस बात को रखेंगे जाके। हम सभी लोग कांग्रेस के, हमारे संगठन के लोग जाके इस बात को रखेंगे। इसको तकरीबन महीना हो गया, अभी तक के कुछ पता नहीं चला। ये मेरे पास में FR कॉपी है। और इनका परिवार एक बहुत गरीब परिवार है। अगर वो बच्चा यहाँ रहता तो कैसा भी कमाई करके अपने माँ बाप को, बच्चों को पालता। तो हम प्रशासन से ये अनुरोध करते हैं, अपील करते हैं कि जल्द से जल्द इस समस्या को हल निकाले और इनका बच्चा इनको ढूंढ के दे। अब इसकी एक जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।